व्हिडिओ बनवत असतो आपल्या मराठीमध्ये। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम। भावनो हा व्हिडिओ आहे दुबईचा। म्हणजे जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर भावनो फॉलो नक्की करा। तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच आलो की तुम्ही दुबईला कामाला या। जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर तुम्ही दुबईला कामाला या। तर काही भाऊ मला म्हणतात आता दुबईमध्ये काही प्रकरण घडलं, तुम्हाला माहीतच आहे दुबईचं जरा वातावरण बिघडलं होतं, परंतु आता बरं आहे। तर काही भाऊ मला म्हणतात की तुम्ही लय स्वरतोंड करून म्हणत होता की दुबईला कामाला या, दुबईला कामाला या, आणि आता बसा बोंबलत नाही। मला भावाने भरपूर काही कमेंट केल्या, भरपूर मला ट्रोल केलं। तर भाऊ मी व्हिडिओ बनवत असतोय परिस्थितीवरती, जशी परिस्थिती असली तसा मी व्हिडिओ बनवतोय। अगोदर असं काहीच नव्हतं इथे आणि मधामध्येच काहीतरी थोडं वातावरण खराब झालेलं, परंतु आता नॉर्मल आहे। आता काही सगळीकडे सगळं सुरक्षित आहे, सगळं काही मस्त चालू आहे, आमचं काम पण चालू आहे, काही सगळं इथे आता बरं आहे। तर ना दुबईमध्ये जे 8 दिवसापासून जे घडलं ना, तर त्याच्यामधून आम्हाला एक शिकायला मिळालं की बघा माझ्या फोनमध्ये एवढे नंबर सेव्ह आहेत, एवढे नंबर सेव्ह आहेत माझ्या नातेवाईकाचे, माझ्या पाहुण्याचे, माझ्या मित्राचे, माझ्या जवळच्या माणसांचे, परंतु एकाची पण मजाल नाही झाली, एकाची पण हिंमत नाही झाली की मला फोन करून किंवा मला मेसेज करून विचारायची की राजा तू आहेस का, का मेला, दुबईमध्ये काय झालं आहे, आम्ही न्यूजवर बघितलं आहे, का तू सुरक्षित आहेस का, का एकानं पण मला नाही विचारलं। तेव्हा मला माहिती पडलं की भावा बघा तुम्ही मला फक्त फोनवरती किंवा टी व्हीवरती बघितलं असेल, तुम्ही मला कधी भेटले नसताल, तुम्ही मला कधी बोलले नसताल, परंतु मला एवढ्या सबस्क्रायबरने, एवढ्या भावांनी मला कमेंट केलं, एवढ्या ताईंनी मला कमेंट केलं आणि माझी परिस्थिती विचारली, मला एवढं सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरी या, तुम्ही जे जवळचे असतात, मी ज्यांना ओळखत होतो ना त्या लोकांना माझं काही घेणं देणं नव्हतं, आणि जे एवढे कमेंट होतं ना ते कमेंटनं एवढं मन भरून आलं माझं। बघा आपण ज्यांना ओळखतो, आपण ज्यांच्या संग लहानचे मोठे झालो, आपण ज्यांच्या संग खाल्ले पिल्ले, त्या लोकांना काहीच घेणं नाही आहे। परंतु तुम्ही मला बघून, मी आहे दुबईमध्ये, तुम्ही आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्ही मला कधी भेटले पण नसाल, कधी मला बोलले पण नसताल, परंतु तुम्हाला माझी काळजी होती एक माणुसकी म्हणून। तर आता बघा हे आम्हाला एक शिकायला मिळालं, या दुबईमध्ये जे काही घडलं ना, या परिस्थितीमध्ये आम्हाला हे शिकायला मिळालं की आपलं कोण आहे आणि परख कोण आहे। तर भावांनो मी पहिल्यापासूनच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेलं आहे, जेव्हा जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असली, जर तुमच्याकडे पैसे नसले तर तुम्ही दुबईला कामाला या। तर हे असं छोटं मोठं प्रत्येक देशामध्ये होत असतं, तर काही कायमस्वरूप थोडी असतं। हे झालं 8 दिवस पहिलं पडलं, 8 दिवस जे काही झालं आता सगळं सुरळीत आहे इथे। मला आई वडील पण म्हणले की तू आता दुबईत राहू नको, तू परत ये। मी त्यांना एकच सांगत होतो की नाही, हे थोड्या दिवस आहे, हे अजून जास्तीत जास्त 1 हप्ता 1 आठवडा चालेल, त्याच्यानंतर सगळं बरं होईल, मी इकडेच राहील। पण आत्ताच काही दुबई सोडत नाही आहे। काय सोडत नाही आहे? पैसा। आम्ही माणसान भाऊ पैसा सगळं नाही आहे, सही सर सलामत तो पगडी हजार। हा सर सलामत असो किंवा नसो, पैसा पाहिजे जीवनात, पैसा पाहिजे। पैसा नसला तर कोणी तुम्हाला विचारणार नाही आहे। माझे स्वप्न मोठे आहेत म्हणून मी इथपर्यंत आलो आहे, आणि ते सोडून द्यायचं की सर सलामत पगडी हजार। 8 दिवस थोडं इथं वातावरण बिघडलेलं, खूप भीतीचं वातावरण होतं। त्यावेळी एका नातेवाईकाची ना, एका मित्राची ना, एका पाहुण्याची मला हिंमत झाली की फोन करून मला विचारायचं की आहेस का, मेलास का, इथे काय चालू आहे, आम्ही न्यूजवर बघितलं आहे, आम्ही तुला न्यूजवर बघितलं आहे, आम्ही असं बघितलं आहे, इथे असं झालं आहे, एकाने पण नाही विचारलं। आणि आता जर व्हिडिओ बघून जर मला कोणी जर फोन केला या कोणी मेसेज केला तर मी त्यांना उत्तर देणार नाही आहे। तर विनाकारण आता जर माझा व्हिडिओ जर तुम्ही बघून जर तुम्ही मला मेसेज करत असेल, जर तुम्ही मला विचारत असेल, जर तुम्ही मला घरी फोन करून जर मला विचारत असेल, तर मी अजिबात तुम्हाला उत्तर देणार नाही आहे। कारण की आता वातावरण झालं आहे शांत, ते विचारायचं होतं अगोदर, आता मला विचारून फायदा नाही आहे, काही घेणं पण नाही आहे तुमच्याशी। त्याच्यामुळेच मी सांगतो आहे भावांनो, तुमच्याकडे पैसा असला ना हे सगळे मागं राहणार तुमच्याकडे पैसा नसला ना तुम्हाला लग्नाची पत्रिका पण कोणी देणार नाही आहे। तर अशा लोकांना लांबच ठेवा, अशा लोकांना भाव देऊ नका। आता आणि राहिला प्रश्न भारतामध्ये यायचा, तर मी लवकरच भारतामध्ये येईल, आणि शक्य जर झालं तर तुमच्या सगळ्यांची मी भेट घेईल, आणि आपले दुबई राजा यूट्यूब चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर तोपर्यंत पूर्ण होतील। जर तुम्ही नवीन आपल्या चॅनलवरती आले असेल तर भावना कृपया यार सबस्क्राईब केल्याबिना जाऊ नका, आणि व्हिडिओला लाईक केल्याबिना जाऊ नका। जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर भावना कृपया करून यार फॉलो करा। फॉलो केल्या 2-3 लाख रुपये काही मिळत नाही, सबस्क्राईब केल्या लाख 2 लाख काही मिळत नाही। भावना कृपया करून सबस्क्राईब करा यार चॅनलला, आणि व्हिडिओला लाईक करा। काही तुमचा प्रश्न असेल तुमच्या तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, आपलं कमेंट सगळे खुल्ले आहेत। तर भावांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम।